हालेलुया. देवाला धन्यवाद, देवाचे आभार मानते. देवाची उपकार स्तुती करते, की देवाने आपल्या जीवनामध्ये आजचा दिवस दाखवला आणि पुन्हा तुमच्यासमोर संधी दिली वचन घेऊन येण्यासाठी. आणि रोपे टीममध्ये ज्या असलेल्या सर्व आपल्या प्रधानाचे पण मी आभार मानते. सर्व टीमचे पण मी आभार मानते, की त्यांनी संदेश मला इथे घेऊन येण्यासाठी ते जे काही मला त्यांनी हातभार लावलं आणि देव त्यांना आशीर्वादी करो आणि जे काही त्यांनी पेरणी करत आहे, येणाऱ्या दिवसात त्यांनी कापणी पाहणार आहेत. देव त्यांना आशीर्वादी करो आणि ठिकाणी जे वचन पोहोचलं नाही त्या ठिकाणी वचन घेऊन जाण्यासाठी देव त्यांना आणखी मार्ग मोकळे करून दे. आपण वचन पाहूया. लूका शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय वचन 5 वरती हेडिंग आहे, आग्रहाची प्रार्थना व मध्यरात्री आलेल्या मित्राचा दृष्टांत. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा मला 3 भाकरी उसण्या दे. प्रेज लॉर्ड. मध्यरात्री आणि आपण जे हेडिंग आता काय पाहिलं की आग्रहाची प्रार्थना आणि मध्यस्थीची प्रार्थना. ज्यावेळेला पाहतो की तो मित्र झोपलेला आहे आणि त्या ठिकाणी मध्यरात्री तो मित्र येत आहे की मला भाकरी दे, उसण्या दे म्हणत आहे. म्हणजे तो त्याला भूक लागली आहे आणि तो भुकेने व्याकुळ झालेला आहे म्हणून त्याला आठवण आलेली आहे मित्राची. आपण पण आपल्या जीवनामध्ये जेव्हा समस्या काही दुःख येते किंवा टेन्शन येतं तेव्हा आपल्यामध्ये जवळचा जो व्यक्ती आहे त्याची आपल्याला आठवण येते. आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आपल्या जे काही पती पत्नी असेल, जे लेकरं असेल किंवा आपण म्हणजे सेवकांना किंवा आपल्या जे जिवलग आहे आणि विशेष करून आपण जेव्हा देवाच्या चरणाजवळ जातो, देवा हे असं का झालं? समस्या अडचण आली, देवा म्हणून आपण देवाचं नाव येतं. देवा का? त्यावेळेला अंतःकरणात जेव्हा त्याला भूक लागलेली होती, तो व्याकुळ झाला होता, तेव्हा तो मित्राकडे आलेला आहे आणि तो मित्राकडे येऊन दरवाजा ठोकत आहे, म्हणत आहे की मला भूक लागली आहे. कधी आलेला आहे तो? मध्यरात्री आलेला आहे. प्रेज लॉर्ड. मध्यरात्री विषय आणि मत्तेकुल शुभवर्तमान याचा 25 अध्याय वचन 6 पाहूया. तेव्हा मध्यरात्री 5 आणि 6 मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोरे चल. प्रेज लॉर्ड. मध्यरात्री म्हणजे आपण जेव्हा पाहतो की आग्रहाची प्रार्थना, मध्यस्थीची प्रार्थनेमध्ये नाही का तो मित्र दुसऱ्या मित्राकडे येत आहे. कशासाठी? भाकऱ्या मागण्यासाठी, उसने मागण्यासाठी येत आहे. आणि आपण जेव्हा पाहतो की 10 कुमारीचा दृष्टांत जो आहे की मध्यरात्री हाक आलेली आहे. मध्यरात्री. मध्यरात्रीच का? दिवसचा बायबलमध्ये जे आता हे वचन आपण वाचलेलं आहे, त्यामध्ये दिवस नाही, सकाळ नाही, दुपार नाही, म्हणजे संध्याकाळी पण नाहीये. मध्यरात्री का उल्लेख केलेला आहे? मध्यरात्रीमध्ये लोक आपण गाढ झोपेत असताना आपल्याला एखाद्या वेळेला काही रात्री काही फोन वाजला आणि आपल्याला मैत्रिणीचा फोन आला किंवा आपल्या कोणा एक विश्वासाचा काही फोन आला, की मला अशी समस्या आहे आणि तुम्ही येऊ शकशीला का? आणि तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करू शकता का? तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करणार का? त्यांची समस्या आपण ऐकल्यानंतर आपण लगेच उठून गुडघ्यावरती बसतो का? आपण त्यासाठी मध्यस्थी करत आहोत का? आपण त्यासाठी अश्रू डाळत आहोत का? आपण त्यासाठी प्रार्थना करत आहोत का? एखाद्या व्यक्तीला मदत आपण म्हणजे काही प्रत्यक्षरित्या आपण करत नसेल, अप्रत्यक्षरित्या आपण करत आहोत का? हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्याकडे येत आहे, आपल्याकडे मध्यस्थीसाठी जेव्हा तो येत आहे, त्यावेळेला आपण त्याला कसा प्रतिसाद देत आहोत? आपण वचन पाहूया. उत्पत्ती ह्याचा 18 अध्याय वचन 16. नंतर ते पुरुष तिथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राम त्यांना वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपून ठेवू काय? कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार. बघा की मी जे करणार आहे ते अब्रामपासून लपून ठेवू का? प्रेज लॉर्ड. देवाने अब्रामाला कोण म्हणलेलं आहे? एक मित्र म्हटलेला आहे आणि मित्र म्हटल्यानंतर देव आणि अब्राममध्ये काही गोष्टी लपून नाहीयेत. आज आपण मैत्रीमध्ये असताना, मित्रामध्ये असताना काही गोष्टी लपून ठेवत आहे. तर त्या गोष्टी लपून ठेवत लपण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण पाहतो की देवाचं आणि अब्रामाचं नातं कसं आहे की देवाने जर अब्रामाला मित्र म्हटलेला आहे आणि तो म्हणत आहे की मी अब्रामपासून ह्या गोष्टी लपू कसं? म्हणजे काय लपवणार होते की देव सदोम आणि गमोरा या देशावरती अग्नी त्याचा नाश करणार होते. त्यावेळी आपण वचन पाहूया. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा ह्यांच्या विषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार
फार भारी झाले आहे. तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालत झाले, पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. प्रेज लॉर्ड. परमेश्वरासमोर अब्राम उभा राहिला आणि देवानेच आपल्या मनाला काही प्रश्न केलाय, की अब्रामपासून मी ही गोष्ट लपवू काय? वचन वाच की 18 वचन 17. परमेश्वर म्हणाला, "मी जे करणार आहे ते अब्रामापासून लपवून ठेवू काय?" पुढं पुढं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे काही प्रश्न विचारलेला आहे. देवाने स्वतःलाच काही विचारलेला आहे, की काय प्रश्न म्हणत आहे, की देव म्हणते, की "मी अब्रामपासून ह्या गोष्टी लपवून ठेवू काय?" आज आपण कुठल्या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत का? आणि आज आपण देवापासून काही गोष्टी जर लपवून ठेवलेल्या आहेत, तर देवाला गोष्टी माहीत आहेत. कारण देव अंधारातल्या पण गोष्टी अंधार पण नाही का, अंधारातल्या गोष्टी लपवू ठेवू शकत नाही. कारण अंधकार पण हा नाही का देवाच्या अधीन आहे आणि अंधकार पण नाही का लपवू शकत नाहीये देवापासून. जर प्रकाशामध्ये असेल तर लगेच बघू शकतो. कारण अंधकारातल्या गोष्टी पण बघणारा आपला समर्थ, महाशक्तिमान आणि अद्भुत कार्य करणारा आपला परमेश्वर पाहत आहे. आज आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये आपल्या विचारामध्ये काही गुप्त गोष्टी आहेत का? काही गुप्त पाप आहे का? विचाराद्वारे, कृतीद्वारे आपण जे केलेलं आहे जे भूतकाळामध्ये आणि जे वर्तमान काळामध्ये आपण जे करत आहोत, त्या गोष्टी कोणी बघत नसेल, देव बघत आहे. आज आपण मोबाईल रात्रीमध्ये घेत आहोत, सगळे झोपलेले असताना, आपले आई-वडील झोपले असताना, आपली पत्नी किंवा आपले बहीण-भाऊ आपले झोपले असताना, लेकरं झोपलं असताना, आज आपण त्या मोबाईलचा वापर कसा करत आहोत? आज आपण मोबाईलमध्ये काय बघत आहोत? ते आपण अंधकारमध्ये आपण काय करत आहोत? देव सर्व काही पाहत आहे. जेव्हा पाहतो आहे, की आपल्याला ते बघत असलं ना, आपण जेव्हा प्रार्थनेमध्ये बसणार, आपण जेव्हा वचन वाचणार, त्यावेळेला त्या पापाची त्याची आपल्याला आठवण येणार आणि ती आठवण केल्यानंतर आपण काय करत आहोत? आपण म्हणजे असंच नाही का इग्नोर करत आहे, आपण नाही का सोडून आपण जात आहोत का? का आपण गुडघे टेकत आहोत, आपण देवाकडे प्रार्थना करत, "देवा, हे माझ्याकडून कळत-नकळत जे काही चुका पाप झालेत, तुम्ही त्याची मला क्षमा करा." आधी स्वतःसाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. मग आपण दुसऱ्यासाठी काही प्रार्थना करू शकतो, मध्यस्थी करू शकतो. अब्राम हा काय करत आहे, की ज्यावेळेला देवाने त्याला सांगितलं, की "मी आता सदोम आणि गमोराचा नाश करणार आहे." तेव्हा देवाने अब्राम काय करत आहे, की परमेश्वरासमोर तो उभा राहिला. तो तिथून निघून गेला नाही. का राहिला? तो देवाला विचारत आहे, "देवा, जर 50 राहिले, 20 राहिले, 25 राहिले, 10 राहिले." का म्हणत आहे तो? कारण तो आपला जो भाऊ आहे ते लोट त्यासाठी तो जो काही पुतण्या जो आहे त्याचा लोट त्याला म्हणत आहे, की तो त्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आग्रहाची तळमळ आणि ओढ आणि त्याला काळजी आहे. आणि तो म्हणत आहे, की तो जे लोटला आहे त्याच्यावर तुम्ही दया करा. आज आपल्या जीवनामध्ये आज आपण तारणाच्या मार्गामध्ये आलेला असताना, आज आपण जिवंत देवाच्या मार्गामध्ये चालत असताना, आज अ, आपल्या घरामधले जे लोकं असतील किंवा आपले नातेवाईक असतील, आपले शेजारी-पाजारी लोकं जे असतील, अजून ज्यांना वचन माहीत नाही, ज्यांना वचन माहीत असून पण ते जे काही पापामध्ये पडले आहेत, आज आपण त्यांच्यासाठी मध्यस्थी करत आहोत का? आज आपण त्यांच्यासाठी गुडघे टेकत आहोत का? आज आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत का? आणि आज आपण त्यांच्यासाठी अश्रू ढाळत आहोत का? इर्म्यामध्ये पाहते की 9:1 मध्ये अश्रू ढाळून जेव्हा आपण काही प्रार्थना करतो, आपल्या डोळ्यातून आपले अश्रू येत आहेत का? का आपले डोळे कठीण झाले आहेत, जड झाले आहेत, आपले डोळे कोरडे पडलेले आहेत. स्तोत्र सांगते 126:5 मध्ये जो अश्रूने पेरणी करणार, तो आनंदाने कापणी करणार. अब्रामाची आठवण करून लोटाला जसं नाशातून वाचवले, तसंच आज आपण आपलं जीवन, आपलं आयुष्य आपण कुणासाठी वाचवण्यासाठी आपण हातभार लावत आहोत का? एक तरी आत्म्यासाठी आपण म्हणजे प्रार्थना करत आहोत का? प्रेज लॉर्ड. जेव्हा पाहतो की तो मित्र उठून आपल्या मित्राला भाकरी देण्यासाठी त्याची तळमळ आहे का? त्याची उत्सुक आहे का? आपण जेव्हा पाहतो की बायबलमध्ये एक घटना आहे की ज्यावेळेला श्रीमंत व्यक्ती आणि जे लाजर हा भिकारी मरण पावले आणि लाजर कुठे गेलेला आहे? बायबलमध्ये सांगते की तो सुखलोकात गेला. देवदूताने त्याला नेऊन कुठे ठेवले? सुखलोकात ठेवलं आणि म्हणजे जो श्रीमंत मनुष्य तो मेला आणि तो कुठे गेलेला आहे? तो अधोलोकामध्ये गेला. कारण अधोलोक म्हणत आहे तो अब्राम म्हणत आहे की हे जो काही म्हणजे श्रीमंत मनुष्य म्हणत आहे, की "हे अब्राहमा बापा, जे काही लाजर आहे, त्या लाजराला तू माझ्याकडे पाठव आणि एक बोट पाण्यामध्ये ते बुडवून मला तू दे. माझं म्हणजे काय मी शांत होईल. मी खूप इथं वेदना होत आहे. खूप जाळ आहे इथं." त्यावर तो हाक मारत आहे. म्हणजे तो म्हणजे श्रीमंत व्यक्ती त्या लाजराला पाहत आहे. लाजर कुठं आहे? सुखलोकात आहे आणि जो गरीब जो जो लाजर गरीब आहे, तो कुठे आहे? सुखलोकात आहे आणि जो ना काही श्रीमंत व्यक्ती आहे, तो कुठे आहे? अधोलोकामध्ये आहे. सुखलोक आणि अधोलोक, स्वर्ग नरक नाही. सुखलोकामध्ये जे आहेत, त्यांचं काही प्रमोशन कुठे होणार आहे? स्वर्गामध्ये होणार आहे आणि जे आता अधोलोकामध्ये आहेत, त्या अधोलोकाचं काही प्रमोशन होणार आहे, ते नरकात जाणार आहेत. सुखलोकामध्ये कोण गेलेला आहे? तो लाजर भिकारी गेलेला आहे आणि अधोलोकामध्ये कोण गेलेला आहे? तो
श्रीमंत व्यक्ती गेलेला आहे. तर तो श्रीमंत व्यक्ती पाहत आहे की कोणाला पाहत आहे तो त्या लाजराला पाहत आहे की त्या गरीब व्यक्तीला म्हणत आहे की अब्रामा म्हणजे तो व्यक्ती तो श्रीमंत व्यक्ती अब्रामा पण पाहत आहे आणि त्या लाजरला पण पाहत आहे. तो म्हणतो की अब्रामा तू त्या लाजरला पाठव आणि एक बोट पाण्यामध्ये बुडवून माझ्याकडे पाठव. माझं घसा माझं मन म्हणजे शांत होईल. खरं पण अब्राहम काय म्हणत आहे की हिथून तिकडे कोणी येऊ शकत नाही आणि तिकडून इकडे कोणी येऊ शकत नाही. आपण जेव्हा मरण पावणार, आपण जेव्हा आता येशू ख्रिस्त येण्याच्या आधी जर आपलं जीवन हे आयुष्यातून जर देवाने जर घेतलं, आपलं आयुष्य जर संपलं, आपण सुख लोक जाणार का अधोलोकात जाणार? आणि जी सुख लोकांमध्ये गेले ती लोक अधोलोकामध्ये लोकांना पाहणार आणि जे अधोलोकात जी लोक आहेत ती सुख लोकांमध्ये पाहणार. तिकडून इकडे कोणी जाऊ शकत नाही, तिकडून इकडे कोणी जाऊ शकत नाही. आजच वेळ आहे आपण मित्रांसाठी, आपल्या आई-वडिलांसाठी, आपल्या बहीण-भावासाठी, आपल्या पती-पत्नीसाठी, आपल्या लेकरांसाठी मध्यस्थी करण्याची वेळ आहे. आज तुम्ही पाहताय की आयुष्य आपलं किती दिवस आहे माहित नाहीये. कारण पण या आयुष्याचा शेवट झाल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत आणि माझे जे काही प्रियजन आहेत, मी ज्यांच्याबरोबर काम करत आहेत, ती व्यक्ती कुठं आहे आता? आणि ती व्यक्ती आता कुठं जाणार आहेत? माझ्याबरोबर जे काय माझ्या घरामध्ये जे राहत आहेत लोकं, आम्ही जेवणाचा जर वेळ झाला, तर आपण घरातून फोन येतो, "कधी येणार?" जेवायला थांबलेला आहे. तसं आज आपल्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती गेला आपल्याला सोडून, तर तो कुठं जाणार आहे? सुखलोकात जाणार आहे का अधोलोकामध्ये जाणार आहे? हे खूप महत्वाचं आहे. कारण तिथं देवाने एक वेळ ठेवलेली आहे. त्या वेळेनंतर काय होणार आहे ते देवाला माहिती आहे. कारण पण त्यामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा पाहतो की हे आपण जुन्या करारामध्ये पाहिलं. जुन्या करारामध्ये आणखी एक घटना आहे की दानियल. दानियल असा व्यक्ती आहे की देवाने त्याला गहन आणि गुप्त गोष्टी देवाने दाखवल्या. कितीतरी वर्षानंतर खूप वर्षानंतर ज्या गोष्टी घडणार आहेत ते देवाने त्याला दानियाला दाखवलेलं आहे. दानियाला एक मूर्ती दाखवलेली आहे. एक म्हणजे स्वप्न पडलेलं. कोणाला स्वप्न पडलेलं? नबुकदनेस्सर राजाला स्वप्न पडलेलं. त्याला किती 5 टप्पे दाखवतात की एक आहे की दानियलचा दुसरा आहे शीर म्हणजे ते सोन्याचं आहे. म्हणजे ते बाबेलचं राज्य आहे आणि बाबेलचं राज्य म्हणजे आता त्याला इराक म्हणतात. आणि जेव्हा आपण पाहतो की 1921 मध्ये याचं नाव झालंय आणि इराक म्हणून नकाशामध्ये 104 वर्ष झाले नकाशात इराक म्हणून आलेलं आहे. आधी त्याचं नाव काय होतं? बाबेल राज्य होतं. दुसरा जे होता राजा तो छाती व रुपे म्हणजे मेदे व पारस राज्य होते. मेदे व पारस राज्य त्याला आता नाव आहे इराण नाव आहे आणि 536 ते 330 वर्ष कालावधी आहे. 2006 वर्ष. तर आता हे प्रेसिया म्हणजे इराणमध्ये आलेलं आहे. ते म्हणजे नकाशामध्ये हे नकाशामध्ये आत्ता आलेले आहेत इराण आणि इराक. आधी काय होतं बाबेल राज्य होतं आणि काय होतं की मेदा आणि पारस होता. जे मूर्ती दाखवली आहे की मुकुट जे आहे, जे डोकं आहे, जे शिर आहे ते सोन्याचं आहे आणि छाती व हात आहे ते रुपे आहे. छाती आणि हात आहे जे ते रुपे आहे. आणि तिसरं सांगा पोट व मांडे आहे ते पितळ आहे आणि त्याचा राजा कोण आहे? त्याचा म्हणजे सम्राट कोण आहे? सिकंदर आहे. म्हणजे अलेक्झांडर ग्रीसमध्ये त्याचं आता नाव आहे ग्रीस राज्य. म्हणजे ते BC 330 ते 323 म्हणजे 7 वर्ष. आणि आता जे आपण काय पाहतो की चौथं म्हणजे लोखंड म्हणजे पाय जे आहे ते लोखंड आहे. रोम राज्य म्हणजे BC 63 ते AD 395 म्हणजे 458 वर्ष आणि येशू ख्रिस्ताच्या म्हणजे बिफोर क्राइस्ट आणि जेव्हा पाहतोय की लॅटिन भाषामध्ये रोम लोकांचं जे काय आता जे हे नाव आहेत काय म्हणजे AD आणि BC आपण जेव्हा पाहतो की रोम राज्य म्हणजे आधी काय होतं बाबेल राज्य, मेदे व पारस आणि नंतर ते तिसरं होतं ग्रीस राज्य आणि चौथं होतं ते रोम राज्य आणि आता 5वं राज्य आहे आपण पाहतो की ती पावले व बोटे, लोखंड व माती म्हणजे पायाची जी बोट आहे ती एका पायाला 5 असं दोन्ही पायाचे मिळून 10 तर 10 राज्य आहेत त्यामध्ये पाहतो की 1957 मध्ये रोमनं जे काही म्हणजे स्टेट आहेत त्यामध्ये 6 युरोपियन कंट्रीजमध्ये आता ते भाग घेतलेले आहेत की आपण पाहतो की जे 10 राज्य आहेत त्यामध्ये आता जे मुख्य आहे ते 10 म्हणजे जे मुख्य त्यांच्याकडे अथॉरिटी आहे. आता झालेलं आहे की वन रिलिजन म्हणजे वन लँग्वेज आणि वन इकॉनॉमिक म्हणजे एक भाषा, एक धर्म आणि एक अर्थव्यवस्था हे झालेलं आहे आता. म्हणजे आपण आता हे 5व्या राज्यामध्ये आहे की जेव्हा की पाहतो की 10 ही प्लस त्यामध्ये 19 मिक्स झालं म्हणजे 29. आपण जेव्हा पाहतो की आताच नाही का नवीनच गाडीचं जेव्हा नाही का लायसन काढतात आता नवीन त्यावेळेला नाही का आधी काय होतं महाराष्ट्राचं होतं असं ते जे काही नाव होतं. आता काय त्यामध्ये युनियन असं लिहिलेलं आहे. युनियन म्हणजे EU म्हणजे युरोपियन कंट्रीज म्हणजे ह्या देशामध्ये सर्व एकत्रित येऊन नाही का त्यांनी एक भाषा
एक धर्म आणि एक अर्थव्यवस्था केलेली आहे. एक भाषा, एक एक भाषा, एक धर्म आणि एक अर्थव्यवस्था. तर आज आपली वाटचाल कुठं चाललेली आहे? आपण जेव्हा पाहतो की एक भाषा म्हणजे आधार कार्डमध्ये आपल्या भारत देशामध्ये आधार कार्ड दिलेलं आहे. तर आधार कार्ड हे कसं आहे, आपल्या नावावर नाही. कारण आधार कार्डला जो नंबर दिलाय ना, तो डिजिटल वर्ड. एक भाषा म्हणजे एक भाषा म्हणजे एक वर्ड आहे, डिजिटल वर्ड आहे आणि तो आपल्याला दिलेला आहे. आधार कार्डवरून आपल्याला कळतंय की ह्या नंबरचा व्यक्ती कोण आहे, ह्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे, ह्या व्यक्तीला गाडी चालवायला येते का, लायसन आहे का, ह्या व्यक्तीच्या मतदान कार्डासाठी तो पात्र आहे का, म्हणजे हा व्यक्ती घरामध्ये कुठं आहे, राहायला ह्याचा काय पत्ता आहे, ह्याचे नातलं कोण आहे, ह्याचे म्हणजे ह्याचं म्हणजे जे काही पिढी आहे त्याची म्हणजे माहिती कळते आपल्याला. रेशन कार्ड पण कळतं त्या आधार कार्डवरती. जेव्हा पाहतो आपण एक भाषा म्हणजे एक डिजिटल वर्ड आता आलेला आहे. भारतामध्ये आधार हा नाही का म्हणजे शब्द आहे. कारण बाहेरच्या देशामध्ये त्याला वेगळे नाही का नाव आहेत. म्हणजे सगळ्यांना डिजिटल म्हणजे आधार कार्ड दिलेलं आहे आणि ते आपल्या आजमध्ये बॅगमध्ये आहे. आपण जेव्हा पाहतो की लायसन जे आहे त्या लायसनवरती युनियन असं नाही का त्यामध्ये केलेलं आहे. आपण जेव्हा पाहतो गाडीच्या नंबर प्लेटवरती जे काही स्टार आहे आणि जो झेंडा आहे तो झेंडा कुणाचा आहे आणि त्यामध्ये जे काही स्टार आहे जो निळा कलर आहे ते कशाचा आहे याचा तुम्ही अभ्यास करा. गुगलला तुम्ही जाऊन नका WEU आणि EU हे तुम्ही काय टाईप करा. ह्याचा अर्थ काय आहे आणि ह्याच्या मागे इतिहास काय आहे आणि हे आता काय आहे. आपण पाहूया की 10 तारखेला 2 फेब्रुवारीला 21 मध्ये प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले की न्यू वर्ल्ड न्यू वर्ल्ड ऑर्डरमध्ये म्हणजे EU मध्ये जे आहे ना त्याच्यामध्ये भारताने पण नाही का म्हणजे सहभाग दाखवलेला आहे आणि आपण याच्यामध्ये समाविष्ट आपण भाग घ्यायचा आहे म्हणून. आणि आपण जेव्हा पाहतो की आपण आपल्या हातामध्ये आधार कार्ड आहे म्हणजे 666 अंक आपल्या जवळच आहे. तर आपण ते चिप बसवण्यासाठी वेळ जवळ आलेला आहे. तर आपण त्याची तयारी आपली तयारी कुठं आहे? आपण रॅप्चरमध्ये आपला समावेश होणार आहे का आपलं रॅप्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहोत? हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा अब्राहमाचं जेव्हा पाहतो की अब्राहमाजवळ गेला, कोण गेला तो? म्हणजे तो लाजर गेलेला आहे, भिकारी गेलेला आहे आणि सुखलोकामध्ये तो आनंद पावत आहे. तो आनंदामध्ये आहे, शांतीमध्ये आहे, समाधानामध्ये आहे. तर पण जो तुला आपण जेव्हा पाहतो की श्रीमंत व्यक्ती कुठं आहे? अधोलोकामध्ये आहे. आज आपलं जीवन कुठं जात आहोत? आज आपण देवाने हे सर्व काही दानियेलला सांगितलं आहे की कुठले-कुठले राज्य येणार आहे आणि कुठल्या-कुठल्या राज्याचा कसा-कसा तो ऱ्हास होणार आहे. ते कसं कोण राज्य कुणावरती चढणार आहे आणि कुणाचा नाश होणार आहे. इस्रायल देश पण नाही का नकाशातून काढलेलं. कारण इस्रायल देश पुन्हा देवाने इस्रायल देश हे नाही का नकाशामध्ये पुन्हा आणलं आणि इस्रायलच्या देशाची राजधानी यरुशलेम काढून घेतलेली. ते पुन्हा देवाने इस्रायलची राजधानी यरुशलेम असं केलं आहे. आज आपण आत्मपरीक्षण करूया. देवाचं येणं खूप जवळ झालंय. का देवाने दानियेलला जसं सांगितलं नबुकदनेस्सर हा विश्वासी नव्हता. जिवंत देव माहित नव्हता. का दानियेल हा जिवंत देव त्याला माहित होता आणि देवाने त्याला घर आणि गुप्त गोष्टी दाखवल्या. कोणाला? दानियेलला. देवाने ज्या अब्रामाला दाखवलं की सदोम आणि गमोराचा नाश होणार आहे आणि जेव्हा आपण पाहतो दानियेलला दाखवलं कसं-कसं नाश होणार आहे आणि जगाचा शेवट कसा होणार आहे. तसं आज आपल्या जीवनामध्ये आपल्या हातामध्ये जे बायबल आहे हातामध्ये बायबल आहे, देवाचं वचन आहे. हे वचन वाचण्यासाठी आपण वेळ घालवत आहोत का? आणि वचनाचा आपण अभ्यास करत आहोत का? वचनाचा अर्थ समजत नाही तर आपण देवाकडे प्रार्थना करत आहोत का? देवाच्या सेवकांना आपण विचारत आहोत का? हे खूप महत्वाचं आहे. आणि आज आपण कुठं आहोत आणि आता आपण कुठल्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. रॅप्चरची वेळ खूप जवळ झालेली आहे. आणि आज आपण आपली स्वतःची तयारी करून घेऊया आणि आपण आग्रहाची प्रार्थना आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या सेवक लोकांसाठी आपण मध्यस्थी प्रार्थना करूया. आशुड आहोत आपण देवाकडे आग्रहाची प्रार्थना करूया. मध्यरात्री असून दे सकाळ दुपार मध्यरात्रीची प्रार्थना करा, पहाटेची प्रार्थना करा. देव करू हे वचन आशीर्वादी करा. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देते राजे तुमच्या आभार मानते उपकार स्तुती करते प्रभू देवा आजच्या वेळेबद्दल आजच्या दिवसाबद्दल प्रभू ज्याने दप्पा वेळ काढून दप्पा तुमच्या वचन ऐकण्यासाठी दिलं संधीबद्दल त्यांना सर्वांना आशीर्वादी करा. दप्पा ही वेळ त्यांना तुम्ही दाखवला तुमच्या आभार मानते प्रभू देवा. आज जे दुःखी कष्टी अंतकरणा आले सप्पा त्यांना आशीर्वादी करा, शांती द्या, आनंद द्या. तुमच्यामध्ये दप्पा त्यांना धैर्य द्या, तुमच्यामध्ये दप्पा त्यांना उभं करा, तुमच्यामध्ये चालण्यासाठी त्यांना सहाय्य करा, मदत करा देवा. जगातील सर्व वाईट गोष्टीपासून रक्षण करा, सांभाळ करा. तुमचे येणं जवळ झालं असताना त्याची तुम्ही तयारी करून घ्या. आमची प्रार्थना ऐकला तर धन्यवाद प्रार्थना आमच्या श्री ख्रिस्ताना यांची द्या. आमेन.